मित्रांनो, ज्या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणाचा चाणक्य म्हटलं जातं, ज्या माणसाने 50 वर्ष इतरांचे पक्ष फोडून सत्तेचा सारेपाट मांडला, त्याच माणसाचे स्वतःचेच पहारेकरी आता रात्रीच्या अंधारामध्ये दुसऱ्याच्या तंबूत जाऊन का झोपत आहेत? राजकारणामध्ये जेव्हा शिष्य स्वतःच्याच गुरुचा सिलॅबस वाचून गुरुला चेकमेट द्यायला लागतो, तेव्हा तो खेळ किती भयंकर असू शकतो. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अशा एका नव्या ऑपरेशनचा भांडाफोड करणार आहोत, ज्याने विरोधी पक्षांची झोप उडवली आहेच, पण सत्तेमध्ये बसलेल्या महायुतीच्या नेत्यांनाही टेन्शनच्या गोळ्या घ्यायला लावल्या आहेत. मित्रा, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेब सिरीज पेक्षाही जास्त सस्पेन्स सुरू आहे. तुम्हाला वाटत असेल की उद्धव ठाकरेंचे 6 खासदार पळवून एकनाथ शिंदेचं ऑपरेशन टायगर संपलं. अरे भावांनो, तो तर फक्त पार्ट 1 होता. आता खरा पिक्चर तर आता सुरू झालाय. सध्या मंत्रालयातून एक भयंकर आतली बातमी फुटली. ऑपरेशन टायगर पार्ट 2 सुरू झालाय आणि यावेळी शिंदेच्या आणि अजितदादांच्या निशाण्यावर मातोश्री नाही, तर थेट सिल्वर ओक म्हणजेच शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्राचा बालेकिल्ला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवार गटाचे म्हणजे मविवाचे तब्बल 3 बडे आणि वजनदार आमदार आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाच्या संपर्कामध्ये आहेत आणि ते कधीही महायुतीमध्ये उडी मारू शकतात. तर आता मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कोणाला सोडणार नाही, सगळ्यांवर बोलणार आहे, कारण माझ्या दृष्टिकोनामध्ये कोणताही राजकारणी एकदम परफेक्ट किंवा सज्जन नाही. तर सगळ्यात आधी या आमदारांकडे वळूया. हे आमदार म्हणजे स्थलांतरित पक्ष झालेत. जिथे सत्तेचा दाना दिसला तिथे भुरकन उडून जायचं, हेच त्यांचं कर्तव्य झालंय. विचार करा, 2024च्या निवडणुकीमध्ये हे आमदार शरद पवारांच्या नावावर आमच्या साहेबांना धोका दिला असं सांगत रडून रडून निवडून आले आणि आता विधानसभेच्या तोंडावर यांना साक्षात्कार झालाय की साहेब गेले चुलीत, आपल्याला आपला विकास करायचा आहे. पण मित्रा, या 3 आमदारांच्या जाण्याने फक्त पवारांचा गेम होणार नाही, याचा सर्वात मोठा फटका सत्तेमध्ये बसलेल्या महायुतीला कसा बसणार आहे हे आपण आता स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. कारण इकडे नेते भरती होत आहेत आणि तिकडे महायुतीमधल्या जुन्या आमदारांची हवा टाईट झाली. तर चला मित्रांनो, या भयंकर राजकीय खिचडीचा पोस्टमॉर्टम करूया. मित्रा, पश्चिम महाराष्ट्र म्हणजे शरद पवारांचा गड मानला जातो, पण आज या गडाचे बुरुज आतूनच ढासळायला लागलेत. आपण शरद पवार साहेबांना राजकारणाचे ग्रँड मास्टर म्हणतो, पण साहेब, आता तुमचाच पक्ष तुमच्या डोळ्यासमोर रिकामे होत चालला आहे. मविवाकडे आधीच विधानसभेमध्ये फक्त 46 आमदार उरलेत आणि आता त्यातलेही 3 गेले तर उरलेत फक्त 43. काँग्रेस तिकडे मविवामध्ये स्वतःला मोठा भाऊ समजून दादागिरी करत आहे. उद्धव ठाकरे स्वतःचा पक्ष वाचवण्यामध्ये बिझी आहेत आणि शरद पवार साहेबांच्या पक्षातले लोक आता त्यांना सोडून चाललेत. हे तर अगदी तसंच झालंय की एखाद्या सोसायटीचा वॉचमॅन रात्रभर जागते रहो ओरडतोय आणि सकाळी बघतो तर सोसायटीतल्या लोकांसोबत स्वतःच्याच घरातली टीव्ही सुद्धा चोरीला गेली. आमदारांना आता समजलंय की मविवामध्ये राहून फक्त गद्दार गद्दार ओरडता येतं, पण मतदारसंघाच्या विकासासाठी आणि लाडक्या बहिणींना पैसे वाटण्यासाठी लागणारा हजारो कोटींचा फंड मात्र महायुतीकडेच आहे. त्यामुळे हे आमदार आता स्वाभिमानाचा झेंडा बाजूला ठेवून सत्तेच्या लाल दिव्यामागे धावत सुटलेत. आणि आता इकडे या आमदारांना आपल्याकडे खेचणारे 2 मॅग्नेट, ते म्हणजे एक आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरं म्हणजे अजित पवार गट. सगळ्यात आधी अजित पवार गट. अजित दादांनी आधीच राष्ट्रवादी पक्ष चिन्ह आणि अर्धे आमदार घेतले होते, पण आता दादा आपल्यामध्ये नाहीत. पण त्यांचा गट आहे, सुनित्रा पवार आहेत आणि त्यांचं एवढ्यावर समाधान झालेलं दिसत नाही. अजित पवार गटाला आता काकांच्या घरातलं उरलेलं फर्निचर आणि जुने पडदे सुद्धा स्वतःच्या घरी आणायचे आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त अजित पवार गटाची हवा चलते हे सिद्ध करण्यासाठी अजित पवार गट आता पवारांच्या उरल्या सुरल्या आमदारांनाही महायुतीमध्ये खेचत आहेत. आणि दुसरीकडे आपले एकनाथ शिंदे साहेब. शिंदे साहेबांचा पक्ष म्हणजे आता मुंबईची लोकल ट्रेन झाली. जो येतोय त्याला आत घ्या, तिकीट नसलं तरी चालेल, फक्त जय महाराष्ट्र बोला आणि आत या. 6 खासदार आले, घ्या आत. आता 3 आमदार येत आहेत, त्यांनाही घ्या आत. शिंदेना सध्या फक्त एकच टार्गेट आहे, स्वतःची ताकद वाढवणे. त्यांना महायुतीमध्ये भाजप समोर स्वतःला सर्वात पॉवरफुल दाखवायचं आहे. पण मित्रांनो, शिंदेच्या आणि अजित पवार गटाच्या या भरती अभियानामुळे महायुतीमध्ये जो भयंकर भूकंप आलाय तो ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. मित्रांनो, आता या व्हिडिओचा सर्वात मोठा ट्विस्ट तुम्हाला सांगतो. तुम्हाला वाटत असेल की विरोधी पक्षातले आमदार महायुतीमध्ये येत आहेत तर मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे लोक खूप खुश असतील. अरे भावांनो, खुश नाही, भाजपवाल्यांची हवा टाईट झाली. मुख्यमंत्री फडणवीसांची अवस्था सध्या अशा प्रिन्सिपल म्हणजे मुख्याध्यापकासारखी झाली की ज्याचे 2 क्लास मॉनिटर आहेत, एक म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरं म्हणजे सुनित्रा पवार. ज्या बाजूच्या शाळेतून एवढी पोरं स्वतःच्या वर्गात घेऊन आलेत की प्रिन्सिपलच्या स्वतःच्याच पोरांना आता वर्गामध्ये बसायला जागा उरली नाही. विचार करा, महायुतीकडे आधीच 240 आमदार, विधानसभेच्या एकूण जागा आहेत 288. जर एकनाथ शिंदे आणि सुनित्रा पवारांनी बाहेरून आणखी आमदार आणले तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचं तिकीट कोणाला मिळणार?
जो भाजपचा जुना कार्यकर्ता 10 वर्ष सतरंजा उचलतोय की जो या 3 आमदारांच्या विरोधामध्ये मतदारसंघामध्ये लढण्याची तयारी करत आहे. आता त्याच कार्यकर्त्याला पक्षाकडून सांगितलं जाणार आहे की भावा, तू ज्याच्या विरोधामध्ये लढणार होतास तो आता आपलाच झालाय आणि तू जा आता त्यांची सतरंजी उचल. अरे चाललंय तरी काय? म्हणजे बाहेरून आलेल्यांना रेड कार्पेट आणि घरातल्या निष्ठावानांना गेट आउट. या ऑपरेशनचं टायगर पार्ट 2 यामुळे महायुतीमधल्या आमदारांमध्ये आणि इच्छुकांमध्ये भयंकर असंतोष निर्माण झालाय. भाजपच्या आमदारांना आता भीती वाटते की हे 2 उपमुख्यमंत्री बाहेरचा कचरा गोळा करून आणतायत आणि यामध्ये आमचं तिकीट कापलं जाणार आणि नंतर भाजपच्याच आमदारांना जागा मिळणं देखील अवघड होऊ शकतं. तर मित्रांनो, या ऑपरेशन टायगर पार्ट 2 चा आगामी विधानसभेवरती काय परिणाम होईल? महायुतीचे नेते विचार करत आहेत की विरोधकांना फोडलं की आपण निवडणूक जिंकू, पण ते सर्वात मोठा फॅक्टर विसरत आहेत, तो म्हणजे सामान्य जनता. महाराष्ट्रामधल्या जनतेला आता या दररोजच्या पक्ष बदलाचा भयंकर कंटाळा आलाय. लोक आता कन्फ्यूज झालेत की ज्याला आपण काँग्रेस राष्ट्रवादी म्हणून मत देतो तो सकाळी उठून भाजप शिवसेनेमध्ये जातो आणि ज्याला आपण हिंदुत्वासाठी मत देतो तो सेक्युलर लोकांच्या मांडीला मांडी लावून बसतो. मित्रांनो, राजकीय विश्लेषकांच्या मते जर एकनाथ शिंदे आणि सुनीत्रा पवारांनी ही इनकमिंग अशी सुरू ठेवली तर महायुतीमध्ये तिकीट वाटपावरून 100% भयंकर बंडखोरी होणार आणि याच बंडखोरीचा फायदा थेट कोणाला होईल? तर ज्यांचा पक्ष रिकामा झालाय त्या मविवाला म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना होऊ शकतो. थोडक्यात सांगायचं तर दुसऱ्याचा पक्ष फोडण्याच्या नादामध्ये महायुती स्वतःच्याच पायावरती सर्वात मोठा कुऱ्हाडीचा घाव घालत आहे. राजकारणातील ही ओव्हर स्मार्टनेस त्यांना निवडणुकीमध्ये भयंकर महागात पडू शकते. पण एक मिनिट, कारण भाजप साधी सुधी नाही. भाजपचं राजकीय गणित साधं सरळ सोपं नसतं, कारण भाजपकडे देवेंद्र फडणवीस हे एक चाणक्य आहेत. ते पुढे जाऊन नक्कीच काय ना काहीतरी करणार, पण वादविवाद 100% महायुतीमध्ये होणार नाही. यासाठी ते पूर्णपणे प्रयत्न नक्की करतील. तर मित्रांनो, हा होता ऑपरेशन टायगर पार्ट 2 कसा होऊ शकतो याचं विश्लेषण आणि पवारांच्या बालेकिल्ल्याला लागलेल्या सुरुंगाचा एकदम अनबाईस्ड रोस्टिंग आणि सळीतोड रिपोर्ट, जिथे आपण कोणाला सोडलं नाही, ना गळणाऱ्या मूवीवाला ना भरणाऱ्या माहितीला. आता मला तुमच्याकडून तुमचं एकदम रोखोक मत हवंय. तुम्हाला नेमकं ह्या सर्व मुद्द्यांवरती सर्व गोष्टीवरती तुम्हाला काय वाटतं? तुमचं जे काही मत असेल ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टीवरती अन्याय नेमकं कोणा होत आहे हे तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दल ते देखील खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.